आज 10 वर्ष झाले नवऱ्याच्या मागचा तापीचा आजार काही सुटत नाही आणि घरातला करता धरता माणूस सारखा आजारात असल्यावर काय करावं सुचत नाही आणि आत्ता पायाचं दुखणं वाढलं आहे, चालता येत नाही. म्हणून सगळे दवाखाने करून दमलो आणि शेवटी आम्ही सिम्बायोसिस दवाखान्याला गेलो. हा दवाखाना अतिशय छान निसर्गरम्य परिसरात आहे. आम्ही घरून खूप टेन्शनमध्ये निघालो होतो. तिथलं दवाखान्याचं निसर्गरम्य ते वातावरण पाहूनच आमचं अर्ध टेन्शन कमी झालं असं वाटलं. बाहेरच रुग्णांची इतकी छान फॅसिलिटी ह्या लोकांनी बनवलेली आहे, तर आतमध्ये रुग्णांची उपचाराची सोय ही अतिशय छान केलेली असणारच. म्हटलं बाहेरूनच इतका दवाखाना छान आहे, तर आतमध्ये रुग्णांच्या उपचाराची सोय ही अतिशय चांगलीच असणार आहे असा विचार करून मनाला थोडासा धीर आला. दवाखान्याच्या परिसरात जास्त किलबिल नाही, गर्दी नाही, धुमाकूळ नाही, कसलाही आवाज नाही. अतिशय शांत आणि सुंदर वातावरण होतं आणि साईडने सर्व डोंगर असल्यामुळं, झाडं झुडपं असल्यामुळे जरा थंडगार हवा पण छान सुटलेली होती. गाडी लावण्यासाठी गाड्यांची पावती फाडूनही पार्किंगची अशी चांगली सोय केलेली होती आणि एकदा गाडीची पावती फाडलेली दिवसभरासाठी होती, म्हणजे आपण किती वेळा बाहेर जा आत या, पूर्ण दिवसाची ती पावती होती. एंट्री करून आतमध्ये गेल्यावरच आमची गाडी इतक्या वेळ चालत होती, पण छान वातावरण बघून रस्ता कसा कटत होता हेही समजत नव्हतं. साफसुथऱ्या अशा छान उंच उंच इमारती अतिशय सुंदर दिसत होत्या दवाखान्याच्या. मेडिकल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मोठे मोठे छान असे हॉस्टेल होते. समोर जो डोंगर दिसतो त्या डोंगरातच उंच वरती झाडाझुडपात सिम्बायोसिसचं कॉलेज पण आहे. ते म्हटलं दवाखान्याचं काम उरकलं की बघायला जाऊ. तुम्ही बघितलंच असेल की आम्ही एंट्री करताना येता वेळेसच सिम्बायोसिसचं छान असं स्कूल पण लागलं होतं. मग आम्ही दवाखान्याच्या मेन डोरजवळ पोहोचलो आणि आतमध्ये गेलो. मध्ये गेल्यावरती ही दवाखाना अतिशय चकाचक आणि सुंदर साफसुथरा दिसत होता. मग आम्ही डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर लाईनमध्ये बसलो. लाईन काही जास्त नसल्यामुळे आमचा नंबर लगेच आला. मग चेकअप वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही गोळ्या औषध घेण्यासाठी असं टोकन हातात घेऊन बसलो. मग आम्ही दवाखान्याची सर्व कामं उरकून बाहेर आलो. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं मंदिर तर असतंच, मग इथंही छान असं सुंदर गणपतीचं मंदिर होतं. मग आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही घरी जायला निघालो. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही काही खाल्लं नव्हतं. भूक लागल्यामुळे आम्ही जोशी वडेवाल्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन असे वडे घेतले आणि